आज आपण कोकणवाडी प्रकल्पात झाड कसं लावायचं याचं आमचे जे ॲग्रिकल्चरचं इथं काम पाहणारे सेटे आहेत त्यांना आणि सगळ्या आमच्या या स्टाफला ट्रेनिंग देतो आहे. यामध्ये आता हे सगळं कातळ असलेली जमीन आहे, तर यामध्ये आपण बघितलं की हा एवढा छोटा खड्डा केला आहे आपण इथं नारळासाठी. आता याची हा खड्डा केल्यावर खड्डा करताना काय केलं आहे की माती आपण बाजूला टाकली वरच्या थरातली आणि खालच्या मुरमाचं हे इकडं बाजूला टाकलं आहे. आता प्रत्यक्षात ती माती लोटताना आधी वरच्या थरातली माती आपण खाली टाकणार आणि खालच्या थरातली माती वर टाकणार. आता इथे सुरुवातीला विरजन म्हणून जीवाणूंचं विरजन म्हणून आपण गाईच्या शेणाचं स्लरीचं इथं हे टाकणार आहे. स्लरी टाकायच्या आत्ता शिंपडली तशी सगळी ती स्लरी त्याला चिटकली पाहिजे. असा हपका मार असा हाताने जोरात हपका मारल्यासारखी मार म्हणजे चिटकली पाहिजे ती. आता इथे जे स्थानिक साधनं असतात त्याच्यातूनच आपण जर शेतीसाठी त्याचा वापर करत गेलो तर आपल्या शेतीचा खर्च कमी होतात. त्या दृष्टीने इथे आता पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे इथं गांडुळाची माती विष्ठा जे गांडूळ खत म्हणतो आपण स्थानिक जातीचं ती भरपूर प्रमाणात आहे. तीच आम्ही आता ही तिथली जमा करून आणली आहे, ती आपण खाली टाकतोय, थोडी टाकतोय. त्याच्यानंतर याच्यासाठी ज्याला आम्ही गमतीने तहान लाडू भूक लाडू म्हणतोय तो ठेवतोय. याचा उपयोग असा आहे की याच्यात सगळं पाणी भरलेलं आहे. हे पाणी आत्ता जमिनीतल्या पाण्याच्या याच्यावर मुळे वाढतील, पण ज्यावेळेस जमिनीतलं पाणी कमी होत जाईल त्यावेळेस यातलं पाणी बाहेर येऊन तो पण राहील, ते टिकून राहणार, कारण ते झाकणारे आपण दाबून ठेवणारे खाली जमिनीच्या खाली. त्याच्यावर इतर गोष्टी टाकतोय आपण. आता याच्यावर वरच्या थरातली माती ही होती माती वरच्या थरातली ती माती याच्यावर टाकणार थोडी. त्यात वाळलेलं गवत आले तेही एक चांगलंच आहे, कारण कार्बनचा तो सोर्स आहे. झाडं हे कार्बनच्या याच्यावर वाढतात, जास्त झाडांना कार्बनची गरज असते, कारण नायट्रोजन तर हवेत ऑलरेडी असतोच मोठ्या प्रमाणात, त्यामुळे कार्बन टाकणं. आता हे दाब पायाने दाब, जोरात दाब, चांगलं ते खड्ड्यातलं खाली गेलं पाहिजे थोडं. हे दाबायचं कशाला? ते आतलं प्रिझर्व करायचंय आपल्याला. खाली हवा नाही राहिली तर मग ते पाणी तसंच राहील त्या गवताचं, नंतर कोरडं झाल्यावर ते पाणी बाहेर येईल. आता घ्या झाड घ्या, ते झाड घ्या. ही मी काय म्हणलं, ही का नाही आली मुलगी? मजा आली नाही, होतंय रेकॉर्ड, होऊ द्या. हा, ती माती इथे टाकून द्या. घ्या मॅडम, तिला मजा आली असती. आता या प्लॉट ज्यांचा आहे त्या निर्मला सावंत मॅडमचं घरून त्यांनी आणलेलं झाड आहे, ते त्यांच्याच हाताने आपण इथं त्याचं रोपण करतोय. तर ढकला आता ही माती, हे झाड सोडा एकदा. आता पायाने दाबून घ्या, एकदा झाड धरायचं असं आणि गोल प्रदक्षिणा घालायची. थांबा एक मिनिट, थांबा मॅडम, एका बाजूने दोन्ही बाजून पाय ठेव, जवळ जाऊ नको त्याच्या. हे दाबत असताना दोन्ही बाजूनी समान पाय ठेवायचा. एका बाजूने जर दाबलं तर ते सरकते, इकडून पाय झालं की तिकडे सरकतं. जवळ जाऊ. आता घ्या आणखी माती. आणि असं झालं की झाडापासनं एक 4 बोट आपण याला मल्चिंग करणार. तर इथलंच बायोमास त्यासाठी वापरणार आणि त्याच्यावर थोडेसे दगड ठेवून देणार, म्हणजे या मुळांना त्याचा आधार होतो. खड्डा जरी नसला, खड्डा हा मुळांच्या मल्चिंग म्हणजे काय ते आत्ता केलं आच्छादन. इथे जे हे सगळं मटेरियल उगवलंय, हे जे बायोमास उगवते हेच आपण इथे टाकणार आहे, त्याचं मल्चिंग करणार. दाबून घ्या आता पायाने दाबून घ्या. मल्चिंगचं पाहिजे तर त्या झाडाचं दाखवता येतो. नाही आता वेळ जायचं. मी सांगितलेलं रेकॉर्ड झालं बा, झालं तेवढं. घ्या तुम्ही तोपर्यंत उपटा. हा, उपटतो. त्याच्यावर बेडवर जे आहे तेच घ्या. काय करायचं, 2 पायात आता ते हे हात आहे याला धरून घ्यायचं आणि फिरा आता बरोबर. जरा लांब, थोडं लांब पाय लांब. प्रदक्षिणा.
वी आर कनेक्टेड टू नेचर. नुसतं ठेवून द्यायचं का तिथं? आणि दाबून नंतर पायाने. तर सध्या पाऊस आहे, मग ऊन पाऊस मिळून त्याचं हे होईल का काय? हा हे संपेल महिन्याभराच्या नंतर इथे टाकले काही हे समजणार पण नाही, संपून जाईल ते. पण आता ते जमीन इंटॅक्ट राहील. हा एक प्रकारे आपण ते हे इन्सुलेशन केल्यासारखा प्रकार आहे. हो. टेम्परेचरचा जमिनीवर आता जास्त परिणाम नाही होणार, जास्त वाढलं आणि कमी झालं तरी. उघडीप पडली की टेम्परेचर वाढेल. कारण ऊन पडलं की लगेच खूप हो वाढते. हो हो. त्यामुळे ते हा जो टेम्परेचर डिफरन्स येतो त्याने शॉक बसतात. तर हे आपण इन्सुलेट केल्यामुळे याच्यावर टेम्परेचर डिफरन्सचा फरक पडणारच नाही काही. आणि आता पावसाळ्यात जेव्हा जमीन पाण्याने भरेल तर सगळी गांडुळे याच्या खाली येऊन बसतात आश्रयासाठी. कारण गांडुळांना अंधार पाहिजे असतो, हो. इकडे बाहेर उजेड आहे तर त्याच्या खाली येऊन बसतात मग सगळे. त्यामुळे गांडूळ खत तयार होईल तिथे. गांडूळ खताची फॅक्टरी प्रत्येक झाडाखाली तयार होईल. वेगळं आणून टाकायची गरज नाही. निसर्ग सगळं देतो, फक्त ते सिस्टम आपण बसवायला पाहिजे असते. धन्यवाद.